महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचं नो रिस्क धोरण अवलंबण्याचं ठरलेलं आहे, कारण इतर राज्यातील 60 नेत्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली। प्रवासी नेते मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। भूपेंद्र यादवांकडे अहवाल ते सादर करणार आहेत। इतर राज्यातील जवळजवळ 60 नेते हे महाराष्ट्रामधल्या सगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतील आणि विधानसभेसाठी भाजपनं हे नो रिस्कचं धोरण स्वीकारल्याचं दिसतंय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतोय पहिल्यांदाच असं होत असेल की परराज्यातले 60 नेते महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय समीकरणांचा अहवाल भूपेंद्र यादवांकडे देणार आहेत। ज्या पद्धतीने लोकसभेच्या वेळेस याचा मोठा फटका आहे तो भाजपला पडलेला आहे आणि तोच फटका विधानसभेला पडू नये यासाठी नो रिस्कच्या धोरणावर खरं तर बाकीच्या राज्यातील जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याकडून आता आढावा घेणार आहेत आणि विशेष करून मध्य प्रदेश जे नागपूरच्या जवळ आहे त्यामुळे तिकडून काही नेते येतील तर छत्तीसगड आणि गुजरात या राज्यातली जी काही नेते आहेत ते महाराष्ट्रात येतील। असे एकूण 60 वेगवेगळे नेते आहेत ते महाराष्ट्रात येतील आणि प्रत्येक भागातला आढावा घेतील आणि तो आढावा घेतल्यानंतर जे महाराष्ट्रातील प्रभारी म्हणून ज्यांची नेमणूक केलेली आहे ते म्हणजे भूपेंद्र यादव आणि भूपेंद्र यादवकडे हा सगळा अहवाल दिला जाईल आणि त्यानंतर कशा पद्धतीने आणखी मायक्रो लेव्हलनी काम करायचं, कारण की विधानसभेला कुठलीही रिस्क नको अशा पद्धतीचं खरं तर धोरण सध्या भाजप राबवत असल्याचं पाहायला मिळत आहे। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर इतर राज्यातील 60 नेत्यांवर ही जबाबदारी आता सोपवण्याचा निर्णय झालेला आहे।